ओंकाराचे स्वर कायमच जगण्याची ऊर्जा देत असतात। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातील सर्वच ऐतिहासिक मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पुण्यातील मुठा नदीच्या काठावरती असलेलं पेशवेकालीन जे मंदिर आहे ओंकारेश्वर मंदिर, या ओंकारेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपण सध्या आहोत आणि सध्या आपण बघू शकतो की या मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे। अगदी भक्तिमय, मंगलमय आणि चैतन्यमय असं वातावरण जे आहे ते सध्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वत्रच आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अगदी मनोभावे शिवशंभूचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी रांग केलेली सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं मुख्य गाभाऱ्यात जे आहे ते आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये एक भक्तिभाव आहे, आनंद आहे, चैतन्य आहे, असं उत्साहाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पुण्यातील आपण ओंकारेश्वर जे मंदिर, जे पेशवेकालीन मंदिर आहे, अगदी एक भक्तीचा ठाव आणि ऐतिहासिक केंद्रबिंदू असलेलं पुण्यातील हे ऐतिहासिक मंदिर, मुठा नदी काठावर वसलेलं हे मंदिर आणि याच मंदिरामध्ये अगदी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी भक्तिभाव जे आहे ते प्रत्येकाच्या मनी अगदी काठोकाठ भरलेलं आहे। शिव म्हणजे काय, तर शिव म्हणजे खरं तर जगण्याचं तत्व आहे आणि हे जगण्याचं तत्व प्रत्येकाच्या मनी अगदी ठाई बसलेलं आहे आणि हेच तत्व आणि हाच भक्तिभाव प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं मोठी रांगसुद्धा या ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांनी केलेली आहे। अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तिभाव आहे, तो भक्तिभाव अगदी ओथंबून आलेला आहे। प्रत्येकाच्या आपण चेहऱ्यावरती बघितलं तर एक हास्याची लखेर जी आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत उत्साहाचं, नाविन्याचं, चैतन्याचं वातावरण जे आहे ते महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। हा दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचं सुद्धा महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच उत्साहाचं वातावरण जे आहे ते आज महाशिवरात्रीच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण दादा, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।